महिला सक्षमीकरणाचा एक संघर्षमय ओघवता प्रवास म्हणजे जयश्री देशमुख। शालेय वयापासूनच चुणचुणीत असलेल्या जयश्री देशमुख यांचं मातृछत्र उमलत्या वयातच हरवलं आणि वडिलांसह कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली। वक्तृत्व, गायन, प्रश्नमंजुषा अशा प्रत्येक उपक्रमात हिरिरीने सहभाग नोंदवून बक्षिसं पटकावणारी जयश्री 18व्या वर्षीच विवाहबद्ध झाल्या आणि उल्हासनगरात स्थायिक झाल्या। उल्हासनगरातील आशेळे गावात त्यांनी पारावर एकत्र गप्पा मारणाऱ्या महिलांमधून आशेळे महिला मंडळाची स्थापना केली। स्वच्छतेचे, पाणी टंचाईचे प्रश्न त्यांनी हाती घेतले। प्रशासनाशी पत्रव्यवहार संघर्ष केला। या संघर्षाला जोड होती स्वयंरोजगाराची। दिवाळी फराळापासून अनेक प्रकारचे गृहउद्योग राबवून जयश्री देशमुख यांनी सहकारी महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला। विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत त्यांनी महिला मंडळाच्या माध्यमातून सहकार्य केलं। त्यातून वाढत गेला लोकसंपर्क, वाढत गेला आत्मविश्वास आणि खुलत गेलं व्यक्तिमत्व। पुढे बचत गटांचं वारं सुरू झाल्यावर त्यांनी परिसरातील महिलांचे बचत गट सुरू केले व शालेय पोषण आहार योजनेत उडी घेतली। कुठे बचत गटाची बाजारपेठ असो की मॉलमध्ये चाट कॉर्नर लावण्याची सुविधा असो, जयश्री देशमुखांनी कोणतंच काम करायला संकोच केला नाही। स्वभावातला हा बिनधास्तपणा जयश्री देशमुखांचा प्रगतीरथ वेगवान करणारा ठरला। त्यामुळेच सरकारने सेंट्रल किचनचा घाट घातल्यानंतरही जयश्री देशमुखांनी ते आव्हान पेलण्यासाठी बचत गटांना सज्ज केलं। वेळ येईल तिथे सरकारशी संघर्ष केला, आंदोलने केली, मोर्चे काढले, थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत धडक दिली। आज जयश्री देशमुखांचं स्वतःचं THR युनिट आहे। 2 कोटींपर्यंत त्यांची उलाढाल गेली आहे। या वाटचालीत कित्येक महिलांना रोजगार मिळाला, कित्येकांचे संसार उभे राहिले। महाराष्ट्रातील THR बचत गट महासंघाचं नेतृत्व आज जयश्री देशमुखांकडे आहे। केवळ उद्योजिका म्हणून पल्ला गाठून त्या थांबलेल्या नाहीत, परिसरात आडवी बाटलीसाठीही त्यांनी जंगजंग पछाडलं। विविध कार्यक्रमांतून एक सांस्कृतिक चळवळ उभी केली। अनेक साहित्यिक सांस्कृतिक संघटनात त्यांचा वावर आहे। आपली काव्यलेखनाची, गाण्याची आवड त्यांनी जपली। जयश्री देशमुखांतील या बहुआयामी व्यक्तिमत्वाची दखल विविध वृत्तवाहिन्यांनी घेतली, पण काम थांबलेलं नाही। निराधार महिलांसाठी त्यांना वसतिगृह सुरू करायचंय, एक चांगली शाळा त्यांच्या कल्पनेत आहे। तर असा हा जयश्री देशमुख यांचा थक्क करणारा प्रवास। मग दखल तर घ्यायलाच हवी। कायद्याने वागा लोक चळवळीचा सावित्री पुरस्कार 2017 जयश्री देशमुख यांना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे।